नमस्कार मित्रांनो, आज आपण भाजीपाला वर्गीय पिकामधील वाल या पिकाची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत. त्यामध्ये विशेष करून धरती सीडचा 968 हा वालाच्या वाणाची सुरुवातीपासून तर शेवट विक्रीपर्यंत जे जे आपल्याला त्यामध्ये उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना भाजीपाला वर्गीय पिकामध्ये वालाचे पीक घ्यायचे किंवा वाल पीक करायचे नियोजन असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते मुद्दे बघायचे आहेत ते बघूया. वाल घेवडा शेती सादरीकरण आराखडा, DSB 968 वाहनाची ओळख, जमीन व हवामान आवश्यकता, लागवड हंगाम व आंतर, मांडव व्यवस्थापनाचे महत्व, बेसल डोस, ठिबकद्वारे खताचे नियोजन कोणते करायचे आहे, पाणी व्यवस्थापन, प्रमुख किडींची ओळख, रोग व्यवस्थापन, त्यानंतर येलो मोजॅक व्हायरस म्हणजेच वालाच्या पिकावरती सर्वात जास्त जो व्हायरस येत असतो तोच येलो मोजॅक व्हायरस, त्याचे नियंत्रण कसे करायचे आहे. त्यानंतर फुलोरा व शेंगा वाढीसाठी उपाय, तोडणीचे वेळापत्रक, एकरी उत्पादन क्षमता, एकरी खर्च पत्रक, त्यानंतर बाजार भाव व संभाव्य उत्पन्न, निव्वळ नफ्याचा अंदाज, यशस्वी शेतीचे 10 सुवर्ण नियम. जर वाल करायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. पूर्ण हे स्टेप बाय स्टेप आपण एक एक मुद्दे सविस्तर बघणार आहोत. प्रथम वाल घेवडा शेती, एकरी 12 ते 15 टन आपल्याला उत्पन्न यामधून मिळते. त्यानंतर कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारे भाजीपाला वर्गीय पिकामधील महत्वाचे पीक. बाजारात कायम मागणी राहते म्हणजेच वर्षभर या वालापासून उत्पन्न आपल्याला सुरू राहते. त्याचप्रमाणे बाजारात मागणी वर्षभर आपल्याला मिळते. त्यामुळे नियमित तोडणीमुळे सतत उत्पन्न आपल्याला त्यापासून मिळते. एकरी 2 ते 5 लाख रुपये निव्वळ नफा सरासरी यामधून मिळतो. मागणी चांगली असेल तर भाव जर वाढले तर आपल्याला याच्यापेक्षा जास्त पैसे 100% मिळू शकतात. त्यानंतर वाहनाची ओळख म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे धरती सीडचा 968 हा वाल. यात जर वाल करायचा असेल तर आपल्याला याच वाहनाची निवड केलेली योग्य राहते. कारण आकर्षक गडद हिरव्या रंगाच्या शेंगा बघायला मिळतात. त्यानंतर पहिली तोडणी 55 ते 60 दिवसात मिळते. रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच पावडरी, त्यानंतर डाउनी मिलेडू, त्यानंतर महत्वाचं म्हणजे येलो मोजॅक व्हायरस पासून अतिशय प्रतिबंधात्मक एनर्जी या वाहनामध्ये आहे. त्यानंतर वाहतुकीसाठी अत्यंत योग्य वाहन आहे धरती सीडचे DSB 968. त्यानंतर जमीन व हवामान व्यवस्थापन, जमीन त्यामध्ये आपल्याला मध्यम व भारी जमीन पाहिजे. उत्तम निचरा होणारी जमीन असल्यास अति उत्तम आहे. पीएच 6.5 ते 7.5 पर्यंत पीएच जमिनीमध्ये पाण्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान जर असेल तर एकदम पोषक वातावरणामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये 100% जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. मध्यम आर्द्रता असल्यास फुलगळती, शेंगा गळती होत नाही. त्यानंतर फुले जास्त लागून आपल्याला उत्पन्न जास्त मिळते. भरपूर सूर्यप्रकाश त्यामध्ये पाहिजे. त्यानंतर लागवडीचे तंत्रज्ञान म्हणजे लागवडीचा हंगाम यासाठी खरीप मध्ये म्हणजे पावसाळी हंगामामध्ये आपण जून ते जुलै मध्ये याची लागवड करू शकतो. रब्बी मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये आपण. त्यानंतर लागवडीचे अंतर आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पन्नाचे नियोजन करायचे असल्यास 2 ओळीतील अंतर 8 फूट ठेवायचे आहे आणि 2 रोपामधील अंतर आपल्याला 1.25 फूट ठेवायचे आहे. त्यानंतर मांडव व्यवस्था, मजबूत मांडव का आवश्यक आहे. वेलीची योग्य वाढ आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. जमीन स्पर्श न झाल्याने शेंगा स्वच्छ राहतात. हवेचा वावर वाढल्याने रोगाचे प्रमाण कमी होते. 8 ते 9 फूट आपल्याला मंडपची उंची त्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला जर आपल्या शेतामध्ये शेणखत पहिले वापरलेले असेल तर शेणखत टाकायची गरज नाही. जर शेणखत नसेल तर आपण 8 ते 10 टन शेणखत त्यामध्ये वापरायचे आहे. बेसल डोस काय घ्यायचा आहे ते बघूयात. DAP 100 किलो वापरायचे आहे. त्यानंतर MOP पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला 50 किलो त्यामध्ये घ्यायचे आहे. DAP 100 किलो, MOP 50 किलो आणि निंबोळी पेंट 100 किलो त्यामध्ये वापरायचे आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मुख्य घटक मॅंगनीज, मॅग्नेशियम, फेरस, बोरॉन, सल्फर आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे घटक असलेली एक किट त्यामध्ये आपल्याला 50 किलो वापरायचे आहे. जेणेकरून मायक्रोन्यूट्रिएंटची गरज पूर्णपणे भागून जाईल आणि DAP आणि MOP मुळे मुख्य जे अन्नद्रव्य आहेत नत्र, स्फुरद, पालाश हे पण भरपूर प्रमाणात मिळून जातील आणि नंतर आपल्याला
निमपेंडी त्यामध्ये मिळून जाईल. तर या बेसल डोसचा वापर आपल्याला अवश्य करायचा आहे. त्यानंतर ठिबक खत व्यवस्थापन. ठिबक खत व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीचा बेसल डोस आपण केल्यानंतर जे काही नंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप वॉटर सोल्युबल खताची मात्रा त्यामध्ये द्यायची आहे. तर ती कशा प्रकारे द्यायची आहे ते बघूयात. 15 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला 19-19-19 एकरी 5 किलो त्यामध्ये द्यायचे आहे. त्यांनी शाखीय वाढ चांगल्यापैकी होणार आहे आणि शाखीय वाढीच्या कालावधीमध्येच आपल्याला 19-19 त्यामध्ये द्यायचे आहे. त्यानंतर 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान 12-61-0 एकरी 4 किलो कॅल्शियम नायट्रेट एकरी 5 किलो याचे प्रमाण द्यायचे आहे. त्यांनी मुळाची वाढ चांगल्यापैकी झालेली दिसेल. मुळाची वाढ त्याच कालावधीमध्ये चांगल्यापैकी होत असते. त्यानंतर फुलोरा अवस्थेमध्ये 052-34 एकरी 5 किलो त्यामध्ये द्यायचे आहे. त्यानंतर शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये 0050 एकरी 3 ते 4 किलो आपण 2 टप्प्यामध्ये देऊ शकतो, जेणेकरून उत्पन्न वाढीसाठी शेंगा भरण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. पोटॅशचे प्रमाण वाढल्यानंतर मालाला कलर, चकाकी, साईज, वजन या सर्व गोष्टी त्यामधून पोटॅशमुळे होत असतात. त्यानंतर महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन. हिवाळ्यामध्ये 4 ते 5 दिवसांनी आपल्याला पाणी द्यायचे आहे. जमिनीनुसार याचा बदल होऊ शकतो. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जर केलेले असेल तर 2 ते 3 दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे आणि पावसाळा असेल तर आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी द्यायचे आहे. पाणी साठवून राहिले तर हे वेलामध्ये मरीचे प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येऊ शकते. त्यानंतर कीड व्यवस्थापन. प्रमुख किडी म्हणजे यामध्ये पांढरी माशी, मावा, थ्रिप्स या 3 प्रमुख किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो. ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इमिडाक्लोरोपिड आणि थायमेथॉक्साम या मॉलिक्यूलचा वापर आपण त्यामध्ये करू शकतो. त्यानंतर रोग व्यवस्थापनामध्ये पावडरी मिलड्यू आणि डाउनी मिलड्यू हे 2 बुरशीजन्य रोग आपल्याला त्या पिकामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. त्याच्यासाठी ते लक्षणं म्हणजे पानाच्या वरच्या बाजूला जर पांढरी भुकटी दिसत असेल तर पावडरी मिलड्यू आल्याचे आपल्याला लक्षणे दिसून येतात. त्यानंतर डाउनी मिलड्यू म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला राखाडी रंगाचा थर दिसतो. तर या दोन्हीचे प्रमाण वालाच्या पिकामध्ये जास्त प्रमाणात येत असते. तर त्याच्या नियंत्रणासाठी प्रभावी औषधे आपल्याला मॅटॅलेक्झिल मँकोजेब हा घटक असलेले बुरशीनाशक त्यामध्ये आपण वापरू शकतो किंवा हेक्झाकॅनोझोल असलेले त्यामध्ये याच्यापैकी किंवा याच्यापैकी दोन्हीपैकी एक आपण त्यामध्ये घेऊ शकतो. तर त्याचे संपूर्ण मार्गदर्शन नंतर कॉन्टॅक्ट दिल्यानंतर तुम्ही कधी पण कॉल करून विचारू शकता. त्यानंतर येलो मोजॅक व्हायरस लक्षणे व उपाय. पानावरती पिवळे चट्टे पडणे, झाडाची वाढ पूर्णपणे खुंटणे, उत्पादनात 50 ते 70% पर्यंत घट आपल्याला येलो मोजॅक व्हायरसमुळे बघायला मिळू शकते. सर्वात डेंजरस व्हायरस म्हणजे येलो मोजॅक व्हायरस या पिकावरती येत असतो. या व्हायरसला कंट्रोल मध्ये ठेवायचे असेल तर आपल्याला पांढरी माशी कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पांढरी माशीसाठी आपण पिवळे चिकट सापळे त्यामध्ये एकरी 10 या प्रमाणात वापरायचे आहे. हे जर दोन्ही वापरले तर पांढरी माशी कंट्रोल मध्ये येईल आणि पांढरी माशी कंट्रोल मध्ये आले तर येलो मोजॅक व्हायरस कंट्रोल मध्ये राहतो. ज्या झाडावरती हा व्हायरस आलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये ते झाड उपटून आपल्याला बांधाच्या कडेला फेकून द्यायचे आहे. प्लॉट मध्ये हे झाड ठेवल्यास त्याचा प्रादुर्भाव इतर रोपालाही जास्त प्रमाणात होऊ शकतो. फुलोरा व शेंगाच्या वाढीच्या कालावधीमध्ये आपल्याला बोरॉन, कॅल्शियम, सीवीड आणि अमिनो ऍसिड या 4 मॉलिक्यूलचा वापर आपल्याला वारंवार त्यामध्ये करायचा आहे, जेणेकरून बोरॉनमुळे फळांची चकाकी वाढते, सीवीड एक्स्ट्रॅक्टमुळे नैसर्गिक वाढ जलद होते, त्यानंतर अमिनो ऍसिडमुळे ताण सहन करण्याची शक्ती त्यामध्ये आपल्याला मिळते. त्यामुळे या 4 महत्वाच्या मॉलिक्यूलचा वापर आपल्याला त्यामध्ये अवश्य करायचा आहे. त्यानंतर वेळेवर तोडणी म्हणजे 55 ते 60 दिवसात आपल्याला पहिली तोडणीची सुरुवात त्या प्लॉट मध्ये होत असते. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसांनी अवश्य आपल्याला तोडणी करायची आहे. जर आपण तोडणी वेळेवर केली नाही तर त्यामध्ये नवीन जे शेंगा लागणार आहे किंवा फुले लागणार आहे त्या लेट होऊन आपला प्लॉटची म्हणजे जो कालावधी आहे पूर्ण 1 वर्षापर्यंत आपल्याला त्यामधून उत्पन्न मिळत असते तर ते कमी होते. त्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून वेळेवरती तोडणी करायचीच आहे. त्यानंतर सरासरी उत्पन्न या वालाच्या शेतीमध्ये साधारणतः सरासरी 12 ते 15 टनापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळते आणि उत्कृष्ट व्यवस्थापन जर केले सुरुवातीपासून तर 15 टनाच्या प्लस पण आपल्या काही शेतकऱ्यांनी उत्पन्न वाला मधून काढलेले आहे.
योग्य वाण आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पन्नामध्ये 20% वाढ होऊ शकते. म्हणून सुरुवातीपासून जर चांगले व्यवस्थापन केले तर 100% आपल्याला 15 टनाच्या पेक्षा जास्त ॲव्हरेज या वाल पिकापासून मिळू शकते. त्यानंतर तपशीलवार खर्च पत्रक म्हणजेच सुरुवातीपासून आपल्याला जे खर्च लागणार आहे त्याची बियाणाला सध्या जर तुम्हाला 968 हेच वाण खरेदी करायचे असेल तर आपल्याला किमान एकरी 1 किलो बियाणे लागते आणि एकरी 1 किलो ओरिजिनल बियाण्याची किंमत सध्या मार्केटमध्ये 30,000 ते 32,000 पर्यंत आपल्याला ते बियाणे 1 किलो घ्यावे लागते. त्यानंतर जमीन तयार करण्यासाठी 6 ते 8 हजारापर्यंत आपल्याला खर्च येऊ शकतो. लागवड व मजुरी 10 ते 15 हजारापर्यंत. बांबू आणि पूर्ण बांबूचा मंडप तयार करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये आपल्याला त्यामध्ये लागणार आहेत. खत व रासायनिक विद्राव्य म्हणजेच वॉटर सोल्युबल खते आणि बेसल डोस 15 ते 18 हजारापर्यंत खर्च होऊ शकतो. त्यानंतर कीटकनाशक व बुरशीनाशके 7 ते 10 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. तोडणी व मजुरी त्यासाठी आपल्याला 15 ते 20 हजारापर्यंत खर्च लागू शकतो. आणि शेवट वाहतुकीसाठी आणि पॅकिंग खर्चासाठी आपल्याला 5 ते 8 हजारापर्यंत खर्च लागू शकतो. त्यानंतर उत्पन्नाचे गणित म्हणजेच जर भाव 30 रुपये किलो प्रमाणे मिळाला, 12 टन माल आपल्याला जर निघला तर 3,60,000 रुपयाचे उत्पन्न आपल्याला त्या प्लॉट मधून होऊ शकते. 40 रुपये भाव मिळाला, 12 टन जर उत्पन्न निघले तर 4,80,000 रुपयाचे उत्पन्न त्यामधून आपल्याला एकरी मिळू शकते. आणि 50 रुपये भाव मिळाला, 15 टन जर उत्पन्न आपण चांगल्या नियोजनार्थी काढले तर 7.5 लाख रुपयापर्यंत आपल्याला त्यामध्ये उत्पन्न मिळू शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावाचा जर विचार केला तर मागील एक वर्षापासून आपण सरासरी दर महाराष्ट्रामधला काढलेला आहे. तर मागील वर्षी जून मध्ये 45 ते 60 रुपयापर्यंत ऍव्हरेजली दर वालाला होते. त्यानंतर जुलैमध्ये 50 ते 70, ऑगस्ट मध्ये 55 ते 75 असे सुरुवातीपासून आपण ऑक्टोबर 80 ते 120, नोव्हेंबर 60 ते 90, डिसेंबर 45 ते 70 रुपये किलो. त्यानंतर जानेवारी मध्ये 40 ते 65, फेब्रुवारी मध्ये 45 ते 70, मार्च मध्ये 50 ते 80, एप्रिल मध्ये 55 ते 85 आणि मे मध्ये 60 ते 95 असे एक वर्षापासूनचा पूर्ण महिन्या वाईज आपण ऍव्हरेजली दर महाराष्ट्रामधील वाल पिकाचा काढलेला आहे. त्यामध्ये आपल्याला असे दिसून आले आहे की वर्षभराची सरासरी घाऊक किंमत 60 ते 75 रुपये प्रति किलो आपल्याला वालाला शेतकऱ्यांना मिळालेली आहे. चांगल्या दर्जाच्या मालाला 80 ते 120 रुपये प्रति किलो भाव मिळू शकतो. त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात पुरवठा कमी राहतो, त्यामुळे मागणी जास्त असल्याने सर्वाधिक भाव आपल्याला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो. मोठ्या आवाक्याच्या काळात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान आवक जास्त असते. त्यावेळेस इतर महिन्याच्या भावाच्या तुलनेत डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात भाव कमी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जर आपण DSB 9 वाल घेवडा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी नियोजन करताना सरासरी 65 ते 70 रुपये किलो भाव गृहीत धरल्यास उत्पादन व नफा याचा वास्तववादी अंदाज आपल्याला काढता येईल. जर आपण 50 रुपयांनी जरी अंदाज आपण धरला तरी 50 रुपयाप्रमाणे जर केल्यानंतर 12 टन जर माल निघला तर 6 लाख रुपये होतात. 1 लाख रुपयाच्या ऐवजी आपण 1.5 लाख रुपये जरी खर्च पकडला तरी पण 4.5 लाख रुपये आपल्याला या पिकापासून निव्वळ नफा राहू शकतो. त्यानंतर निव्वळ नफा साधारणतः सरासरी परिस्थितीमध्ये 2 ते 3 लाखापर्यंत आपल्याला राहू शकतो. त्यानंतर उत्कृष्ट नियोजन आणि चांगले दर जर मिळाले तर 4 ते 6 लाखापर्यंत आपल्याला निव्वळ नफा त्यामधून मिळू शकतो. यशस्वी शेतीचे 10 म्हणजेच दर्जेदार बियाणाची निवड करणं गरजेचं आहे. दर्जेदार बियाणं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सध्या तरी धरती सीडचे 968 हेच वालामध्ये सगळ्यात योग्य आहे. कारण की येलो मोजॅक व्हायरस असेल, बाकीचे पावडरी मिल्ड्यू असतील किंवा इतर कोणतेही बुरशीजन्य रोग असतील तर त्या रोगावरती प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कामगिरी करण्याचे काम म्हणजे धरती सीडचा 968 या वाणामध्ये आहे. त्यानंतर जर आपला मांडव व्यवस्थित असेल तर वेल खाली पडत नाही आणि हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश चांगल्यापैकी मिळतो आणि आपल्याला उत्पन्नामध्ये भर मिळते. अचूक ठिबक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन आपल्याला एकदम योग्य पद्धतीचे करायचे आहे. वेळेवर खत व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीचा बेसल डोस दिल्यानंतर वारंवार आपल्याला कोणते वॉटर सोल्युबल खते त्यामध्ये द्यायचे आहेत याची आपल्याला
अचूक व्यवस्थापन करायचे आहे. पांढरी माशी नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. येलो मोजॅक व्हायरसचा प्रसार जास्त प्रमाणात करते ते म्हणजे पांढरी माशी करत असते. त्यानंतर रोग प्रतिबंधात्मक फवारणी म्हणजेच रोग पडण्याच्या अगोदर आपण ज्या फवारण्या घेतो म्हणजे त्यामधून आपल्याला कमी पैशामध्ये चांगले रोग व कीड नियंत्रण त्यामधून मिळून येते. बोरॉनचा संतुलित वापर करायचा आहे. बोरॉनचा वापर केल्यानंतर फुलगळ कमी होते, शेंगा जास्त लागतात, शेंगाला कलर असेल, चकाकी असेल चांगल्यापैकी मिळते. म्हणून बोरॉन आपण वारंवार चांगल्यापैकी वापर करायचा आहे. नियमित 3 ते 4 दिवसांनी तोडणी आपल्याला करायची आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण लेट तोडणी केली तर पहिल्या शेंगा निबार होतात, त्याला मार्केटमध्ये भाव जास्त प्रमाणात सापडत नाही आणि पहिल्या शेंगा झाडाला तशाच राहिल्यामुळे नवीन फुले लवकर येत नाहीत आणि प्लॉटचा कालावधी कमी होत राहतो. त्यानंतर बाजारभावाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कुठं चांगला भाव मिळतो त्या ठिकाणी आपण एकत्रित शेती केल्यानंतर जर आपले 4-5 जणांचे वालाचे प्लॉट असतील तर आपण एकत्रित करून लांबच्या मार्केटला सुद्धा आपण माल पाठवू शकतो, जेणेकरून आपल्याला अधिक भाव त्यामधून भेटू शकतो. त्यानंतर ताजा आणि स्वच्छ माल विक्री केल्यानंतर म्हणजे जर 4 दिवसाला आपण मालाची तोडणी केली तर फ्रेश माल निघतो. फ्रेश माल मार्केटला गेल्यानंतर आपल्याला भाव चांगला मिळतो. या माहितीच्या आधारे आपण जर वालाचे पीक घेतले तर 100% आपल्याला उत्पन्न चांगले निघेल. त्यानंतर उत्पन्न चांगले निघाल्यानंतर माल क्वालिटी निघेल आणि क्वालिटी मालाला 100% मार्केटमध्ये इतर वाहनाच्या वालापेक्षा किंवा इतर मालापेक्षा आपल्याला चांगला भाव नक्कीच मिळून त्यामध्ये दिसून येईल. त्यानंतर वाल घेवडा हे फक्त पीक नाहीये तर लाखोचा नफा देणारा व्यवसाय आहे. योग्य वाहनाची निवड केली, योग्य व्यवस्थापन केले आणि योग्य बाजार आपल्याला जर मिळाले भरघोस नफा या वालाच्या शेतीमधून आपल्याला मिळू शकतो. जर तुम्हाला धरती सीडचा 968 हा वाल पाहिजे असेल तर तुम्ही किसान कृषी सेवा केंद्राशी संपर्क करू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तुम्हाला ओरिजिनल धरती सीडच्या या मालाची उपलब्धता आम्ही करून देऊ. कारण की आपल्याकडे किसान कृषी सेवा केंद्राकडे धरती सीडची अधिकृत डीलरशिप असल्यामुळे या मालाचा पुरवठा आपल्याकडे चांगला होतो. त्यामुळे तुम्हाला जर कुठूनही हा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला या वालाचे बियाणे भेटून जाईल. त्यानंतर हा व्हिडिओ जर आवडला असला तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या शेतकऱ्यांना तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना वालाची शेती करायची आहे किंवा भाजीपालामध्ये नवनवीन प्रयोग करायचे असतील तर त्या शेतकऱ्यांना हे व्हिडिओ शेअर करा.